सोशल मीडियावर सध्या एक भाजप नेत्याचा दिल्ली हायवेवर खुलेआम सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओ आहे मध्य प्रदेशातल्या मनोहर धाकड नावाच्या नेत्याचा, ज्याची पत्नी तिथेच एका जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, भारतीय जनता पक्षाशी संदर्भात आहे। त्या व्यक्तीच्या भारतीय जनता पक्षातून त्याची हकालपट्टी होणार आहे, ह्या सगळ्या कारवाईनंतर होईल। परंतु मुद्दा हा फक्त त्या धाकड या एका व्यक्तीपुरता न राहिलेला असून आता त्या जो हायवे आहे मध्य प्रदेश मधला जे काय मंदसौर जिल्हा आहे आणि त्या आसपासचा जो खुलेआम महिलांचा लिलाव आणि ज्या पद्धतीचं गैरकृत्य त्या हायवेवर चाललेलं असतं, त्या रतलाम नीमच हायवेवरचा सुद्धा किस्सा कळालेला आहे। 10 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत महिलांची विक्री ज्या हायवेवर होते, त्या हायवे मागचं सत्य नेमकं काय आहे तो बाजार पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। मंडळी, सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा सगळा किस्सा जो आहे या संदर्भातली एक विस्तारित पोस्ट जी आहे समीर गायकवाड यांनी फेसबुकवर टाकलेली होती आणि त्या फेसबुकवर पोस्ट मध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूयात। इथे एका लिलाव वजा बाजारात म्हणजे मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यामध्ये वयात आलेल्या मुलींची, तरुण स्त्रियांची आणि पोक्त महिलांची बोली लावली जाते। इथं बायकांचा बाजार भरवला जातो। याची पाळेमुळं इथल्याच एका खेड्याशी आणि जातीशी जोडलेली आहेत। मध्य प्रदेशातील शिवपुरी या गावात बंसरा या भटक्या जातीचा एक प्रथा जी आहे त्या जातीमध्ये पाळली जाते। घरातील थोरल्या स्त्रीनं घर नीट चालावं म्हणून बाहेर खाली व्हायचं, त्यासाठी या बायकांचा रितसर बाजार भरतो आणि हा बाजार बंद पडावा यासाठी बंसरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना कधीच यश आलेलं नाही। परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्या व्यवसाय करायला लावावं असं आजही तिथल्या अनेक पुरुषांना वाटतं। एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाज बांधवांवर दडपण आणलं। पुढे जाऊन त्याच्यातूनच ही परंपरा तयार झाली। आपल्या मुलींची बिन पैशांची सोय लागते या नीच आणि स्वार्थी हेतून हा रिवाज आजपर्यंत कधीच बंद झालेला नाही। वायव्य मध्य प्रदेशातील राज्य महामार्ग 31च्या बाजूने मंदसौर ते नीमच हा प्रवास भारतीय ग्रामीण भागातील नेहमीच्या पार्श्वभूमीवर होतो। नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यातल्या 70 डेरा वस्त्यांमध्ये समुदायाचे हजारो लोक विखुरलेले आहेत। मंदसौर मध्ये त्यांची वस्ती इंदूर पासून 200 किलोमीटर अंतरावर आहे। ही बंसरांची भूमी आहे, ज्या समुदायासाठी मुली अप्रत्यक्षरित्या धंद्याला लावणं हा जीवन मार्ग झालाय। कुटुंबातील मोठी मुलगी एक प्रकारची वेश्या बनते आणि ती वृद्ध होईपर्यंत कुटुंबासाठी कमवते। तिची पाळी गेल्यानंतर म्हणजेच ती भाकड झाल्यावर दुसरी तरुण मुलगी तिची जागा घेते। कुटुंबातील पुरुष सदस्य फक्त आणि फक्त पिंपाचे काम करतात। त्यामुळे या संपूर्ण हायवेवर रस्त्याच्या कडेला मुली दिसतात, त्यांचे चेहरे सुंदररित्या रंगवलेले असतात आणि त्यांच्या कमाईच्या दिवशी म्हणजे रविवारी त्या सर्वोत्तम पद्धतीने सजलेल्या दिसतात। रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या पुरुषांना या अडवत असतात आणि गटांमध्ये किंवा एकट्याने ग्राहकांना विनंती करतात। यातल्या बहुतेक मुली या अल्पवयीन असतात। जे विकृत लिंग पिसाट असतात त्यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे लैंगिक सुखाचा आनंद मार्ग होय। या मुलींचा बाजार अगदी रितसर भरतो। कुणालाही लाज वाटावी वा शर्मेनं मान खाली जावी ही अशी प्रथा आहे। अगदी स्टॅम्प पेपरवर करारपत्र करून यांची विक्री केली जाते। 10 रुपयांपासून ते 10,000 रुपयापर्यंत बोली लागते आणि एका वर्षासाठी त्या बाईचा पाठ लावून दिला जातो। थोडक्यात त्या अभागी मुलीला एका वर्षाचा नवरा करून घ्यावा लागतो। करारानुसार वर्ष पूर्ण होताच तो पुरुष तिला सोडून देतो आणि मग ती पुन्हा बाजारात उभी राहते। पुन्हा तीच बोली लागते। चुकून एखाद्या वर्षी तिची बोली लागली नाही तर तिचा सख्खा भाऊ किंवा तिचा जन्मदाता बाप तिचा दलाल बनतो आणि तिला पुरुष सहवास घडवून आणतो। जोवर तिची मासिक पाळी बंद होत नाही तोवर ती याला नकार देऊ शकत नाही। ती भाकड होऊन बिनकामाची झाल्यावर तिची जागा दुसऱ्या ज्येष्ठ स्त्री महिलेला तिच्या घरातल्या मुलीला घ्यावी लागते। मग तिची मुलगी ती असू शकते, सून असू शकते वा रक्ताच्या नात्यातली आणखी कुणीही असू शकते। मध्य प्रदेशातील मंदसौर, नीमच आणि रतलाम या तिन्ही जिल्ह्यात या मुलींचा रितसर बोभाटा करून शोषण होतं, ज्याला स्टॅम्पचा आधार घेतला जातो। आपल्या देशातल्या हायवे सेक्स ट्रेंडचा आणि हायवे ह्युमन ट्रॅफिकिंगचं जनकत्व जे आहे ते रतलाम नीमच हायवेवर चालणाऱ्या सेक्स वर्किंगला द्यावं लागतं, ज्याला कारणीभूत आहे ही किळसवाणी प्रथा। बोलीनं लागलेल्या मुली सर्रास नीमच रतलाम हायवेवर उभ्या पाहायला मिळतात, तेही अगदी स्वस्तात। म्हणून ही प्रथा बंद व्हावी आजवर अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर, एनजीओनी, संस्थांनी स्वरूपात तक्रारी करून पाहिली। हे प्रकरण, ह्या पद्धतीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं, पण एकही पीडित स्त्री आजवर तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही। हे या सगळ्या घटनेचं वास्तव आहे। खाकरीच्या खेरी गावात 50 वर्षीय निर्मला यांनी आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ वेश्या म्हणून व्यतीत केलाय। त्यांची 25 वर्षाची तरुण मुलगी रोमा हिला देखील याच व्यवसाय स्वीकारणं भाग पडलं होतं। रोमानं रोजंदारीवर काम करणाऱ्या मुकेशशी लग्न केलं।
त्याच्यापासून तिला 2 मुलं झाली जी शाळेत जातात. रोमाची इच्छा आहे की तिच्या मुलाबाळांना वेगळा मार्ग धुंडाळला पाहिजे, या दलदलीत त्यांनी येऊ नये असं तिला मनोमन वाटतं. तिच्या मुलींच्या समवयीन असणाऱ्या अनेक मुलींना केवळ पर्याय नसल्यानं आणि परंपरा जारी असल्यामुळे या वेश्या व्यवसायाकडे आणलं जातं. 1998 मध्ये निर्मल अभियान मोहिमेअंतर्गत बंसरांच्या वसाहतीमध्ये वेढा घालून अनेक अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं होतं, ज्यांनी आपल्याला जबरदस्तीने दाबून ठेवल्याची तक्रार देण्यास संमती दर्शवली होती. या मुलींना पुढे इंदूर इथल्या वसतिगृहात पाठवण्यात आलं, पण नंतर जे व्हायचं तेच झालं. 2014 मध्ये यांच्यावरची आजवरची सर्वात मोठी कारवाई झाली. पोलिसांनी या हायवेवरचं सेक्स रॅकेट तब्बल 6 महिने बंद पाडलं, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झालं. जेव्हा छापे टाकण्यात आले तेव्हा बंसर समाजात घबराट पसरली होती, कारण अनेकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर मानवी तस्करीचा आरोप होता. रतलाम निमच मार्गावर अनेक बंसराजांना अटक करण्यात आली नाही आणि दुकानं बंद करण्यात आले नाही अशा बंसरा मुली दिसत होत्या, पण ते 6 महिने चालले. मुळात ही प्रथा बंद व्हावी अशी कोणत्याही राजकीय पक्षाची तीव्र इच्छा नाही, कारण बिस्तर गरम करण्याला सर्वात स्वस्त निर्धोक माल जर कुठे मिळत असेल तर तो कोणता पक्ष सोडेल आणि कुठला राजकीय पक्ष यापासून दूर होईल? कुणीच नाही. सगळेच जण राजकीय पक्षांचे पाठबळ असलेले सेक्स वर्किंग मधले दलाल आणि या मुलींचे आप्तेष्ट यांचं नेक्सस आपल्याला इथे दिसून येतं. इथे अनेक तरुण आहे ज्यांनी यामध्ये महिलांचं परिवर्तन करायला या संदर्भात काम करायला सुरुवात केली होती. पप्पू दायमा आहेत ज्यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता, परंतु आजही त्या हायवेवर तुम्ही गेलात तर इथे चित्र अजूनही बदललेलं पाहायला मिळत नाही. एक मनोहर धाकडचा व्हिडिओ आला आणि त्यानंतर काही लोकांच्या मनात एक तीव्र संताप आला. मंडळी, त्याच रतलाम निमच हायवे 31 वर आजही रात्री जर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे असे अनेक शेकडो मनोहर धाकड रात्री पाहायला मिळतील आणि तिथल्या त्या महिलांना दुसरी कुठलाही पर्याय शिल्लक नसल्यानं त्यांना या वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जातं. आणि दुःखद हे आहे की कुठलाही राजकीय पक्ष, माध्यम यावर बोलायला तयार होत नाही. आपल्याकडे व्हिडिओ आला, अनेकांनी तो चव घेऊन पाहिला, काहींनी त्याच्यावर संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ ही पुन्हा एकदा कुठेतरी या काळाच्या गर्दीत लपून जाईल, परंतु ते सत्य जे आहे ते सत्य तिथून कधी निघेल, त्या प्रथेला ते कधी बंद होईल याचं उत्तर अजूनपर्यंत कोणाला मिळालेलं नाहीये. ते उत्तर लवकरात लवकर मिळावं. बंसरा समाजातल्या महिलांनी अनेक पिढ्यांपासून जो नरक यातना भोगलेल्या आहेत त्या नरकातून त्यांची सुटका व्हावी इतकाच आशावाद या संदर्भातला. समीर गायकवाड यांच्या पोस्टमुळे आज हे सत्य जे आहे ते आम्हालाही माहिती झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये आम्हाला ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र करा. धन्यवाद.